नमस्कार सगळ्यांना, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आणि आज चिली गार्लिक व्हेजिटेबल पुलाव मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर इथे तांदूळ घेतलेले आहेत बासमती 3 वाटी. इथे भाज्या पण घेतलेल्या आहेत. पाणी गरम झालं होतं, त्याच्यात तांदूळ स्वच्छ धुवून मी शिजून घेतलेला आहे. हा 90% शिजून घेतलेला भात आहे. तर तो काढून घ्यायचा आहे आपल्याला, एका ताटामध्ये पसरून ठेवायचा आहे तो थंड व्हायला. आणि मी सगळ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहे. पनीर पण कट करून घेतलं. आणि इथे मी गरम पाण्यामध्ये मिरच्या 5 ते 6 लाल मिरच्या अशा भिजत घातल्या होत्या. तर त्याचं वाटण करून घेतलं. 7-8 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, ते पण वाटणमध्ये टाकून घेतलेले आहे. आणि ते वाटण मस्त अशी पेस्ट करून घेतली. त्याच्यानंतर पनीर असं भाजून घेतलेलं आहे. तर इथे त्याच कढईमध्ये फोडणीची तयारी केली. कांदे आणि इथे सगळ्याच भाज्या आपल्याला फ्राय करून घेतलेल्या आहे. आणि तुम्हाला ज्या ज्या भाज्या टाकायच्या आहेत त्या तुम्ही टाकू शकता. इथे मी भाज्या टाकून घेतल्या आणि आता वाफवून घेणार आहे. तर 2 ते 3 मिनटं वाफवून घेतलेलं आहे. आणि माझ्या साथीने इतकी छान मस्त मी रेसिपी बनवत होती. तर कधी कधी चांगल्या गोष्टी शेअर करतो, नेहमी आपण चांगल्याच गोष्टी शेअर करतो, पण अशा गोष्टी पण आपण शेअर केल्या पाहिजे. माझ्या साथीने व्हिडिओ ऑन ठेवला आणि त्याच्यात आमची बडबड ऐकायला येते. तर आमच्या साथीचं चालू होतं मध्ये बडबड करणं. मम्मीची बॅक पेन होत होती, पण तिला पण बॅक पेन व्हायला लागली. तर असा हा व्हिडिओ तिने पूर्ण रेसिपीची वाट लावली. असो, तर पुढे आपली रेसिपी दाखवते. तर अशी आपली फोडणी रेडी झालेली. त्याच्यात नंतर मी टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि जी पेस्ट करून घेतलेली होती ती मी टाकून घेतली. हळद टाकून घेतलेली आहे. आणि थोडं फ्राय केल्यानंतर त्याच्यात राईस ॲड केला. मीठ थोडंसं जपूनच वापरायचं आहे, कारण आपण भात शिजवताना पण केलेलं होतं. तर इथे मी पनीर पण ॲड करून घेतलेलं आहे. आणि मी थोडे म्हणजे हॉटेलला जसं करून देतात प्लेट वाईज, तसंच मी केलेलं होतं. थोडे मी एक प्लेट आधी करून घेतली, नंतर थोडेसे मी नंतर करणार, कारण बाकीची मंडळी घरी नाही आहे. तर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाजूला बेल आयकॉन आहे, ते नक्की प्रेस करा. तोपर्यंत बाय.